2 गड्यांच्या मोबदल्यात सामन्याचं समीकरण आता बदलतंय। 16 चेंडू शिल्लक आहेत आणि या 16 चेंडूंमध्ये अजून देखील 34 धावांची गरज विजयासाठी असणार आहे। गोलंदाज तयार। राहुल साठी हा चेंडू आणि एक सुरेख फटका या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या दिशेला राहुलच्या बॅट मधून येतोय। एक बाहुबली फटका आणि पंचांचा इशारा येतोय। हा चेंडू सीमा पार जाऊन कोसळतोय। षटकार। फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार। येळी मात्र राहुल पहिलाच चेंडू खेळलेत आणि पहिल्याच चेंडूवर मात्र एक दमदार फटका राहुल कडून आपण पाहतोय। या दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र फ्रंट फुटवर येत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय। एक चांगलं कमबॅक विनोद यांच्या मार्फत होताना आपण पाहतोय। 30 धावा धावफलक आहेत। 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 बनवल्या गेल्यात। 14 चेंडू आणि 28 धावा असं मात्र सामन्याचं समीकरण आता बनलेलं आपण पाहतोय। गोलंदाज तयार विनोद करपे। फुल टॉस। यावेळी मात्र स्वीपर कव्हरच्या दिशेला चेंडू 2 क्षेत्ररक्षकांमध्ये खेळलाय। जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे वेळ आहे 2 धावा घेण्याचा आणि या 2 धावांच्या साह्याने आपण पाहतोय आता धावफलक जाऊन पोहोचणार आहे। 32 धावा धावफलकावर असतील। उर्वरित 13 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे आणि या 13 चेंडूंमध्ये 26 धावा विजयासाठी आवश्यक असणार आहेत। हा चेंडू सुरेख लाजवाब गोलंदाजी। वुडलेंथवर चेंडू पिच झाल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी चेंडूने घेतली आहे। 3 षटकांचा खेळ संपलाय। 2 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा उर्मी चहा 11 टीम बनवताना इथे पाहायला मिळते। उर्वरित 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये 26 धावा विजयासाठी आवश्यक असते। छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली। 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली। उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा और संपली। इथं हाय सोन्याची खाण इथं हाय सोन। पठाण वॉरियर्स टीम प्लेइंग लिस्ट कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायची आहे। चला सर्व खेळाडूंसाठी सूचना आहे 6 मॅचेस आपल्याला खेळवायच्यात मित्रांनो। जास्त वेळ घेऊ नका। वेळ वाचवण्याचं काम करायचंय जेणेकरून 6 मॅचेस आज दिवसभराच्या सत्रात संपल्या पाहिजेत। तर आपण पाहतोय 32 बनवल्या गेल्यात। 12 चेंडू आणि 26 धावा असं मात्र सामन्याचं समीकरण असेल। समोरच्या दिशेला स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय नासिर शेख तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय राहुल बर्डे यावेळी मात्र खेळताना पाहायला मिळतील। 12 चेंडू आणि 26 धावा विजयासाठी आवश्यक आहेत। एक महत्त्वपूर्ण क्षण या सामन्यातला आहे। हे षटक फार महत्त्वाचं ठरणार आहे। बघूया कशा पद्धतीने कामकाज या षटकात केलं जाईल। गोरख यावेळी मात्र गोलंदाजीसाठी आलेले आपण पाहतोय। गोरखच्या खांद्यावर मात्र खऱ्या अर्थानं जबाबदारी असेल। या ठिकाणी मात्र धावा खर्च न करता या ठिकाणी एक चांगली गोलंदाजी सटीक गोलंदाजी करण्याची गरज गोरखच्या संघाला असणार आहे। गोरखला असणार आहे तर समोर मात्र नासिरच्या खांद्यावर जबाबदारी आहे। 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे। मित्रांनो हे आमदार चषक 2025 चा दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा तुम्ही आम्ही सर्व अनुभवत आहोत। गेले 3 दिवस आपण पाहतोय अतिशय रंगतदार आणि रोमहर्षक क्रिकेटच्या मॅचेस आपण होताना पाहिल्यात आणि कॉलबॅकचा थरार आहे आणि पहिलाच सामना इथे मात्र रंगताना आपण पाहतोय। या दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता। क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल टिपलाय आणि नासिरला इथे परतावं लागेल। मोक्याच्या क्षणी झेल बांधून नासिर माघारी परततायत।
त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान, युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. त्या गाण्या तर पहिल्या चेंडूवर या ठिकाणी यश प्राप्त होतंय. नासिरच्या रूपाने मात्र फलंदाज बाद झालाय. न्यू बॅटर आपण पाहतोय सुरेश मोरे या खेळाडूने देखील प्रभावित केलंय. एक दर्जेदार खेळाडू म्हणून नक्कीच नाव कमवलंय. बघूया इथे तो कशा पद्धतीने एका महत्त्वपूर्ण क्षणी आपल्या संघासाठी काय योगदान देणार. समोर मात्र 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूंमध्ये 26 धावा अजून विजयासाठी आवश्यक असतील. या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि इथे बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा झटका या षटकात बसलेला पाहायला मिळतोय. सुरेश झेलबाद होऊन माघारी परततायत. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान, युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. एक जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र होताना आपण पाहतोय. अगदी निर्णायक क्षणी ज्या पद्धतीच्या गोलंदाजीची गरज त्याच्या संघाला त्याच्याकडून होती, अगदी त्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजाकडून होताना पाहायला मिळते. अगदी त्यानं चेंडू हातात घेतला, षटक त्याने मात्र 2 चेंडू हाताळलेत आणि या दोन्ही चेंडूवर मात्र 2 फलंदाजांना परतीचा रस्ता त्यानं दाखवला. न्यू बॅटर रोहन गाडेकर स्ट्राईकच्या दिशेला. या दरम्यान हा चेंडू याडी मात्र फुलर लेनचा चेंडू होता. चेंडूला मात्र फ्लिक केले शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर आलाय. चेंडू अडवलाय. धाव फलकावर मात्र 1 धाव लावली जाईल आणि आता या ठिकाणी मात्र सामन्याचं समीकरण बनतंय. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 25 धावा. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राहुल बर्डे यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. 4 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलाय, 8 धावा बनवल्यात. आता मात्र 9 चेंडू आणि 25 धावा. या ठिकाणी मात्र काही मोठे फटके खेळणं ही काळाची गरज फलंदाजांसाठी असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मात्र एक दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. या दरम्यान हा चेंडू राहुल बर्डेच्या बॅट मधून मात्र येतोय. एक घणाघाती फटका मिड विकेटच्या दिशेला चेंडू होतोय. अगदी सीमारेषे पार षटकार. फटका असा द्वादार हा गेला. दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणी दणदणी षटका षटका. पसीने की स्याही के पन्ने कभी कोरे नहीं होते, कोशिश करने वालों के सपने कभी अधुरे नहीं होते. एक जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी मात्र नक्कीच आपण पाहतोय षटकाराच्या साहाय्यानं. आणि सामन्याचं समीकरण आता बनेल 8 चेंडू शिल्लक आणि 19 धावांची आवश्यकता असेल. राहुल बर्डे स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र एका दर्जेदार गोलंदाजावर आक्रमण चढवलं गेलंय. या दरम्यान पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पुल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू फील्ड होतोय. एक घेतलीये, दुसरीचा प्रयत्न, क्रीज सोडलीये आणि इथे मात्र थोडासा ताळमेळात अभाव दोन्ही फलंदाजांमध्ये दिसला. अर्थात 2 धावा या चेंडूवर पूर्ण होताना आपण पाहतोय आणि या 2 धावांच्या सहाय्यानं आता मात्र धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे अजून 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज अजून देखील विजयासाठी असणार आहे. इथे मात्र क्रिकेटचा संघर्ष रंगतोय. हे चषक मात्र सुपर डुपर हिट होताना आपण पाहतोय. धन्यवाद द्यावे लागतील एकलव्य प्रतिष्ठानचं, ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलंय. एक दर्जेदार स्पर्धा इथे संपन्न होते आणि राहुरी टेनिस क्रिकेटचा खऱ्या अर्थानं संघर्ष थरार इथे मात्र क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार असतील. समोरच्या दिशेला आपण पाहतोय राहुल बर्डे 6 चेंडू खेळलेत, 16 धावा त्यांनी बनवल्यात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करतायत. हा चेंडू डेड बॉल यावेळी मात्र पंचांनी घोषित केलाय.
ज्या चेंडूवर मात्र कुठली इव्हेंट घडत नाही तो चेंडू पंच डेड बॉल मृत चेंडू घोषित करत असतात. यावेळी मात्र पंचांनी कळवलंय हा चेंडू डेड बॉल असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असतील. फुलटॉस चेंडू आहे, जोरदार प्रहार केलाय मिडविकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण या चेंडूवर मात्र पाहायला मिळेल. केवळ आणि केवळ एक धाव या चेंडूवर प्राप्त होईल. या एका धावेच्या सहाय्यानं आपण आता पाहतोय निर्धारित 4 षटकांचा खेळ संपलाय. 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात बनवल्या गेल्यात. उर्वरित शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 चेंडूंमध्ये 16 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. सोन्याची खाण छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाण, इथं हाय सोन्याची खाण शिवराज छत्र. चला आता पुनश्च एकदा दुसऱ्यांदा सर्व खेळाडूंसाठी सूचना आहे. वेळ वाचवणं गरजेचं असेल. टीम मीटिंग्स मध्ये जास्त वेळ घेऊ नका. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 6 मॅचेस 7 दिवसभराच्या सत्रात व्हायच्या आहेत. तर आपण पाहूया सामना अगदी अंतिम टप्प्यात आलेला या ठिकाणी पाहतोय. उर्मी चहा 11 टीमला विजयासाठी 6 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. इथे मात्र कुठला संघ जिंकणार हे महत्वाचं नसून नक्कीच ज्या पद्धतीने मात्र दोन्ही संघांनी संघर्ष केलाय, अगदी फलंदाज आणि गोलंदाज या दोघांचंही कौतुक असेल. खऱ्या अर्थानं मात्र क्रीडा रसिकांचं पुरेपूर मनोरंजन मात्र होताना पाहायला मिळतंय. शेवटच्या षटकासाठी विनोद गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. एक अनुभवी गोलंदाज आहेत. तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय राहुल बर्डे ज्यानं 7 चेंडूत 17 धावा बनवल्यात. एक चांगली फलंदाजी केली आहे. तर या दोन खेळाडूंमध्ये संघर्ष या शेवटच्या षटकात रंगलेला आपण पाहतोय. या दरम्यान हा चेंडू आखूट टप्प्याचा होता. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे वेगानं चेंडूवर आलाय. क्रीज सोडली गेली, फेकी येते. इथे कलेक्शन खराब मात्र नॉन स्ट्राईकच्या दिशेला इथे मात्र फलंदाज बाद झालेला आपण पाहतोय. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड यांची बळीची टाळी. त्या धावबाद होऊन माघारी परत आहेत. खरं तर राहुल बर्डेकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात मात्र स्वतःला धावबाद करून स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करून या ठिकाणी मात्र फलंदाज रोहन बाद झालेले पाहायला मिळत आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि 15 धावा विजयासाठी आवश्यक. 5 चेंडू आणि 15 धावा या ठिकाणी या षटकात मात्र फलंदाजाच्या दृष्टीनं 2-3 मोठे फटके येणे गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विनोद एक चांगले अगदी अनुभवी गोलंदाज आहे. पुरेपूर अनुभवाचा वापर करत एक चांगली गोलंदाजी होताना नक्कीच पाहायला मिळते. या दरम्यान हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेत आणि झेल इथे सुटलाय. एका सेट बॅट्समनचा झेल इथे सुटलाय. हा या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरणार का? येणारे काही चेंडू याचं उत्तर आपल्याला देतील. महत्वपूर्ण क्षणी या ठिकाणी मात्र झेल सुटली. गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही, शाळेतही नाही. असा कसा या पठ्याचा तोल फसला. डावलली हातातली संधी कारण झेल सुटला. खंबीर नेतृत्व, दमदार कर्तृत्व मान्य जितू भाऊ बर्डे व अक्षय फिश सेंटरचे मालक मान्य अक्षय शेठ बर्डे सांगता तुम्ही हाताना येडे पोरं पैदा करू नका. हे बाई प्युअर याडा माली. शेवटचे 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. सामना मात्र रंगतदार अवस्थेत येऊन ठेपलाय. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय पुन्हा एकदा राहुल सज्ज आहेत. गोलंदाजी मार्कवर विनोद. या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक काय जबरदस्त प्रयत्न केलेत. या क्षेत्ररक्षकासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. दरम्यान आपण पाहतोय 1 बाउंड चेंडू सीमा पार चौकार. सीमा रेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी चौकार. चेंडू 9 धावांची गरज या ठिकाणी असणार आहे.
जब आप खुद के साथ खडे होते हो तब आप सबसे बडे होते हो असं म्हटलं जातं. स्वतःवर तुमचा नक्की आत्मविश्वास जर असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट साध्य करू शकता असं म्हटलं जातं. इथे मात्र प्रयत्न नक्कीच दर्जेदार होते, सुरेख होते. एक चांगली फलंदाजी राहुल बर्डे नक्कीच करताना पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू खेळले, 24 धावा या 10 चेंडूत त्यांनी जमवल्यात. आता मात्र सामना येऊन ठेपलाय. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज विजयासाठी. क्षेत्ररक्षण मात्र पुन्हा एकदा सजवलं जाते. या दरम्यान आखूट टप्प्याचा चेंडू आणि हा चेंडू मिड विकेटच्या दिशेला सुरेख फटका खेळलाय. चेंडू सीमा पार, षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. काय फलंदाजी केली या ठिकाणी. मात्र आता सामना या ठिकाणी पुन्हा एकदा येऊन ठेपलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 3 धावांची गरज विजयासाठी असेल. बहारदार फलंदाजी राहुल बर्डे जबरदस्त फलंदाजी करतोय. 11 चेंडू आणि 30 धावा त्यानं बनवल्यात. गोलंदाज तयार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावांची गरज विजयासाठी असेल. या दरम्यान समोरच्या दिशेला पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि इथे झेलबाद होतोय. मोक्याच्या क्षणी या ठिकाणी मात्र विकेट. फलंदाज बाद. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषारभाऊ गायकवाड यांची बळीची टाळी. त्या गाण्या